नमस्कार. मी डॉक्टर ज्ञानेश दुसाने, कन्सल्टिंग सर्जन आणि लॅप्रोस्कोपी सर्जन, श्रद्धा हॉस्पिटल हडपसर. आज आपण हर्नियाबद्दल अगदी A to Z जाणून घेणार आहोत आणि माझे असिस्टंट मला त्या बाबतीत प्रश्न विचारतील आणि मी त्यानुसार उत्तर देत जाईल. त्यातनं हा सगळा प्रवास उलगडेल. सर, हर्निया काय असतो? हर्निया म्हणजे बेंबीजवळ किंवा जांघेजवळ जर फुगा आला त्याला आपण हर्निया झाला असं आम्ही म्हणतो. आणि हा जो असतो हा सुरुवातीला न दुखणारा असतो आणि झोपल्यानंतर तो जवळजवळ सपाट होतो किंवा दिसेनासा होतो. आणि उभं राहिल्यावर म्हणा किंवा खोकला काढल्यावर म्हणा किंवा एखादा आपण शौचाला जोर केल्यानंतर तो फुगा असा फुगतो, त्याला हर्निया झाला असं आपण समजायला हरकत नाही. सर, जो तो फुगा दिसतो त्यात काय असतं आणि तो कसा असतो? आता समजा तुम्ही बंडी घातली, ओके, आणि बंडीला एक खिसा आहे, तो खिसा फाटलेला आहे, त्यामध्ये एक रुमाल आहे. बंडीवरनं तुम्ही एक शर्ट घातलाय आणि जर त्या जो फाटलेला खिसा आहे त्यातनं जेव्हा रुमाल बाहेर आला त्याच्यावरती मात्र शर्टचं कव्हर आहे. तसंच पोटाच्या आतले जे स्नायू असतात त्यातनं आतलं जे आतडं असतं ते बाहेर येतं, पण त्याच्यावरती कातडी असते, त्यामुळे आपल्याला तो फुगा दिसतो. त्याला आम्ही हर्निया असं म्हणतो. सर, तो फुगा दुखत नाही ना? मग त्रासदायक असतो का? नाही, सुरुवातीला हर्निया दुखतच नसतो. किंवा कसं असतं की आपल्याला असं वाटतं की दुखलं म्हणजेच आपण डॉक्टरकडे येतो आणि इथेच आपली फसगत होते. इथे आपण फसतो ऍक्च्युअली, तसं म्हणायला गेलं तर. कारण हर्नियामध्ये जोपर्यंत तुमचे आतडं वगैरे अडकत नाही तोपर्यंत तो हर्निया दुखत नाही. पण आमच्या डॉक्टरी भाषेत एखादी गोष्ट असणे याला आम्ही एखादी आजार असं म्हणू शकतो. म्हणजे दुखणे म्हणजे काहीतरी आजार किंवा दुखणे म्हणजे महत्वाचे असे नाहीये. त्यामुळे एखादी गोष्ट असणे हा आमच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट असते. आता कधी कधी बघा की एखादी कॅन्सरची गाठ होते, ती गाठ दुखत नाही, मग आपण असं म्हणतो का की मला दुखत नाही त्यामुळे मला काही त्रास नाही, तर ती गाठ त्रासदायक ठरू शकते. तसंच हर्निया सुरुवातीला दुखत नाही. जर तुम्ही असं म्हणाल की हे मला त्रासदायक नाही, दुखत नाही, तर तसं चालू शकेल काय? तर ते तसं चालू शकत नाही. कारण पुढे आतडं जर अडकलं तर पेशंट सिरियस होऊ शकतो. म्हणून हर्निया दुखत नाही याचा अर्थ तो त्रासदायक नाही असा नाही. पण सर, मुळात हर्निया होतोच कसा? हा फार चांगला प्रश्न विचारला. त्यातला जांघेच्या हर्नियाबद्दल मी सांगतो. आता ह्याची सुरुवात होते आपण जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा आपल्या पोटात आपण अगदी छोटं असतो, तेव्हा साधारण 2 महिन्याच्या. तर त्यावेळेस आपल्या पोटामध्ये टेस्टिस, ज्याला साध्या भाषेत गोट्या वगैरे म्हणतात बघा, की ज्याला वृषण म्हणतो आम्ही, पुरुष बीजांड ज्याला मराठीत दुसरा एक शब्द आहे, तर त्या टेस्टिस पोटात तयार होतात आणि जसजसं आपण आतली वाढ होते तसतशा टेस्टिस खाली उतरतात आणि त्या जांघेजवळ येऊन तिथून पोटातनं बाहेर येतात आणि खाली जे वृषणची पिशवी असते आपली, त्या पिशवीत त्या उतरतात. म्हणजे ज्यावेळेस आपला जन्म झालेला असतो त्यावेळेस दोन्ही गोट्या किंवा टेस्टिस या खाली उतरलेल्या असतात आणि ज्या अर्थी जिथनं टेस्टिस बाहेर जातात तर तो भाग थोडासा वीक असतो किंवा त्याच्या मागे थोडीशी ओपनिंग असतं. जसजशा टेस्टिस पुढे जातात तसतसं तो बोगदा किंवा ओपनिंग किंवा नळी म्हणता येईल ते बंद होत जातं. पण काही लोकांच्या बाबतीत ते ओपनिंग उघडतं आणि कधी कधी वयस्कर व्यक्तींमध्ये ती जागा कमजोर होते आणि ती जागा उघडते आणि आतून त्या जागेतनं आतडं बाहेर यायला लागतं आणि तेव्हा हर्निया होतो असं आपण म्हणतो. पण सर, हे सगळं असं का होतं? पोटात टेस्टिस तयार होऊन बाहेर का येतात? त्या पोटातच का राहत नाहीत? फारच छान प्रश्न विचारलात. त्याचं कारण असं आहे की पोटातलं तापमान हे साधारण 1 डिग्री फॅरनहाईट जास्त असतं किंवा थोडंसं तापमान जास्त असतं असं म्हणूया. त्यामुळे टेस्टिस किंवा ज्या गोट्या असतात आपल्या, पुरुष बीजांड जे असतं त्याचं काम असतं शुक्रजंतू तयार करणं आणि टेस्टोस्टेरॉन नावाचं एक हॉर्मोन असतं ज्याला आपण पुरुष हॉर्मोन असं म्हणू शकूया, ते तयार करण्याचं काम त्या टेस्टिसचं असतं. आणि जर तापमान जास्त असेल तर एकतर ते शुक्रजंतू विकृत तयार होतात किंवा तयार होत नाही
किंवा कमी प्रमाणात हॉर्मोन्स तयार होतात. म्हणून निसर्गाने जेवढे पृथ्वीच्या पाठीवर नर आहेत किंवा मेल आहेत, म्हणजे कुत्रे, घोडे, मांजरे, हत्ती, बैल सगळे यांच्या टेस्टीज त्याने बाहेर काढलेल्या आहेत. आता त्या वृषणाच्या पिशवीत जेव्हा त्या टेस्टीज येतात, तिथली कातडी इतर शरीराच्या कातडीपेक्षा वेगळी असते. कारण तिथे एक 6 थरांची किंवा अस्तर असलेली कातडी असते. तिचं काम थर्मोरेग्युलेशन, याचा अर्थ तापमान एक फिक्स ठराविक डिग्रीवरती तापमान ठेवलं जातं की ज्या तापमानावरती शुक्रजंतू नीट तयार होतात. टेस्टोस्टेरॉन किंवा ते पुरुष हॉर्मोन नीट तयार होतं. ते विशिष्ट तापमानावर कायम ठेवण्यासाठी त्या कातडी विशिष्ट प्रकारे तयार केलेली असते. म्हणूनच त्या सगळ्या टेस्टीज या प्रत्येकाच्या बाहेर येऊन त्या वृषणामध्ये ठेवल्या गेलेल्या असतात. पण त्याच्यामुळं काय होते? नाही, प्रश्न चांगला विचारलात. आता मगाशी मी जसं सांगितलं की ज्या अर्थी त्या टेस्टीज किंवा हे जे आपल्या बीजांड असतात ते जेव्हा पोटातनं बाहेर येतात, ओके, आता समजा ह्या पद्धतीने जे बाहेर येतात, तर ही जी नळी किंवा जो बोगदा असतो तो मागणं बंद बंद होत जातो. आणि मग दोन्ही टेस्टीज जेव्हा खाली उतरलेले असतात तेव्हा ते सगळं मागचं सगळं बंद झालेलं असतं. पण काही लोकांच्या बाबतीत ते दार म्हणा किंवा तो बोगदा म्हणा ते ओपन होतं. त्यामुळे त्या दारातनं आतलं आतडं आणि ते त्यातलं फॅट म्हणा, चरबी ती बाहेर यायला लागते. त्यालाच आपण हरण्या झाला असं म्हणतो. पण सर, ती नळी किंवा बोगदा कशामुळे उघडू शकतो? फार छान प्रश्न आहे. खरं तर ज्या अर्थी निसर्गातनं ती टेस्टीज जेव्हा तिथनं बाहेर येते ती जागा थोडीशी कमजोर असतेच असते. आणि जर तुम्ही खूप खचून वजन उचलत असाल किंवा शौचाला जोर देत असाल किंवा तुम्हाला क्रॉनिक कफ असेल किंवा खूप दिवस खोकला येत असेल, जेणेकरून पोटाचं प्रेशर असं वाढत असेल, तर त्या जिथे कमकुवत जागा असते तिथली जागा ती दार उघडतं असं म्हणूया, आणि मग तिथनं हरण्या व्हायला लागतो. आणि कसं आहे, उतार वयात तसे सगळेच स्नायू कमजोर होतात. त्यामुळे तिथली जागा पण जरा जास्त कमजोर होते. म्हणून उतार वयात हरण्याचं प्रमाण जरा जास्त दिसून येतं. एक दुसरी गोष्ट, जे हेवी वेट काम करणारे लोक आहेत, वजन उचलणारे, म्हणजे समजा उदाहरणार्थ हमाल वगैरे, तर ते त्यामुळे त्यांच्या त्या ग्रुपमध्ये हरण्या जास्त प्रमाणात दिसून येतो. दुसरी एक गोष्ट की जे बैठ सिडेंटरी काम करतात, वर्क फ्रॉम होम म्हणा, तर ते बसून बसून चरबी वाढायला लागते आणि व्यायामाचा अभाव, त्यामुळे स्नायू कमकुवत व्हायला लागतात. त्यामुळे चरबी प्रत्येक स्नायूच्या तिथे जाऊन तो भाग कमजोर होतो. म्हणून जर एखादा व्यक्ती व्यायाम करत नसेल रेग्युलर, तर त्याला हरण्या होण्याची शक्यता अशा पद्धतीने असू शकते. सर, आणखी कुठल्या कुठल्या ठिकाणाहून हरण्या होऊ शकतो? आता आपण जागेचं हे बघितलं आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी हरण्या होतोय. त्याचं कसं आहे, तसं बघितलं तर साधारण 22-23 प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी हरण्या होऊ शकतो. पण आपल्याला नेहमीच्या जीवनात जे दिसणाऱ्या त्या गोष्टीबद्दल आपण बोलूया. आता जांघेच्या, आता मगाशी तुम्हाला मी एक्सप्लेनेशन दिलंय, स्पष्टीकरण दिलंय की कशा पद्धतीने हरण्या होतो. आणखीन 2 ठिकाणी हा हरण्या होऊ शकतो. तो म्हणजे एक म्हणजे बेंबी. आता बेंबी हे जेव्हा आईच्या पोटात आपण असतो त्यावेळेस बेंबीतनं आपली नाळ गेलेली असते आणि त्या नाळेवाटे आईकडनं रक्त येतं, त्यात पोषक द्रव्य येतात आणि बाळाकडनं ते रक्त परत जातं. आता ती नाळ जिथे बेंबीच्या ठिकाणी आत पोटात घुसलेली असते, ती जागा एक वर्तुळाकार असं एक ओपनिंग असतं. आपला जन्म झाल्यावर आपण नाळ कापतो आणि ती नाळ काही दिवसांनी वाळते. वाळल्यानंतर ती बेंबीची जागा आकसते, पण तरी ती जागा थोडी कमजोर असते. त्यामुळे आता मगाशी आपण जे म्हणलो की हेवी वेट उचलणारे वगैरे किंवा आणखीन क्रॉनिक कफ किंवा जास्त वेळ बसून राहणारे, फॅट साठणारे, ज्यांच्या अंगात चरबी साठली असे, त्यामुळे ती बेंबीची जागा कमकुवत होते आणि त्यातून तो हरण्या होण्याची शक्यता जास्त असते. आता दुसरा भाग असा की समजा आपण एखाद्या पोटावरती चीर मारलेली, ऑपरेशन केले आधी, तर तो भाग कमकुवत असतो. म्हणजे आपण जसं म्हणतो की एखादे सलग लोखंडाची खांब आहे आणि ते वेल्डिंग केलेली खांब आहे, याच्यात थोडासा तरी फरक असतो. हा वेल्डिंग केलेला भाग कमजोर असतो. तसा जसा आम्ही एखादं ऑपरेशन करून तो भाग शिवतो, तो भाग थोडा कमजोर असू शकतो. कधी कधी एखादा टाका ढिला होतो किंवा तुटतो, किंवा हे कधी घडतं, समजा ऑपरेशनच्या नंतर पेशंटने जोरदार शिंक दिली किंवा खोकला दिला किंवा त्याने वजन उचललं किंवा खूप चढ उतार केली आणि हे टाके बरे होण्यापूर्वी जर का हे गोष्टी घडल्या, तर त्या जिथनं आपण ऑपरेशन केलेलं असतं तिथनं पुन्हा हरण्या ओपन होऊन त्या जागेतनं आतडं बाहेर येण्याची शक्यता असते. त्याला आम्ही इन्सिजनल हरण्या असं म्हणतो.
म्हणजे आपण एक जांघेचा बघितला, एक बेंबीतला बघितला आणि जिथे ऑपरेशन झाले त्या ठिकाणी होणार हर्निया, हे 3 हर्निया खूप वेळा दिसून येतात. सर पण हार्निया आपोआप बरा होऊ शकतो का? छे, अजिबात नाही. हर्निया आपोआप बरा होण्याची शक्यताच नसते. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की आपलं जे शरीर असतं ते स्वतःचा कमजोर भाग दुरुस्त करू शकत नाही. म्हणजे आपण दुसरे अनालॉजी जर दिली, दुसरं एक उदाहरण दिलं की गाडी समजा पंक्चर झाली तर आपल्याला पंक्चर काढावा लागतो, तो आपोआप बरा होत नाही. त्यामुळे हर्निया एकदा झाला की त्याला रिपेअरच करावं लागतं, तो आपोआप बरा होत नसतो. सर असा फुगा किंवा हार्निया झाल्यावर पेशंट लगेच सिरियस होऊ शकतो का? नाही, हर्निया झाल्याबरोबर पेशंट कधी सिरियस होत नाही, पण तो हर्निया हळूहळू वाढत जातो. म्हणजे त्याचं जे आकार आहे ओपनिंगचा ते जर वाढत गेलं आणि मग त्यातनं आतडं बाहेर येण्याची शक्यता असते आणि आतडं बाहेर येऊन जर अडकून पडलं तर मात्र पेशंट सिरियस होऊ शकतो. पण हर्निया झाल्या पेशंट सिरियस होत नसतो. पण सर असा फुगा दिसू लागल्यावर काय करावं लागते? आता जसं तुम्ही विचारायला आलात तसं तुम्हाला जर हर्नियाचा फुगा दिसला तर सर्जन लोकांना कॉन्टॅक्ट करा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. म्हणजे थोडक्यात डॉक्टरना तुम्ही दाखवणं गरजेचं आहे.